अरे बघा, आज मी तुम्हाला क्यूब शिकवणार आहे. आता बघा, हे आपले ह्याला बोलतात एच पीस. हे मधले त्याला बोलतात एच पीस. ह्याला बोलतात सेंटर पीस आणि ह्याला बोलतात कॉर्नर पीस. आता बघा, हे सगळे एच पीस आहेत ना व्हाईट कलरचे, ते सगळे या येल्लोच्या इकडं आणायचे वरती. हे बघा असे. आता बघा, आता आपल्याला काय करायचं आहे, हे असे मॅच करायचे. आता हे बघा, ऑरेंज मॅच झालं. ह्याला आता व्हाईटकडे करायचे. हे बघा, आता ग्रीन मॅच झालं. ह्याला खाली करूया. रेड मॅच झालं, खाली करूया. ब्लू मॅच झालं, खाली करूया. हे बघा, प्लस बनलाय आपला. हा बघा, आणि आपल्याला हे असं पाहिजे. आता आपल्याला इकडे हे करायचे. आता बघा, इकडे कुठलं आहे, ऑरेंज नाही, ग्रीन ऑरेंज आणि व्हाईट. आता ग्रीन ऑरेंज व्हाईट कुठे आहे? ग्रीन ऑरेंज खाली बघू दे. हा बघा, इकडे आहे. तर याला बाहेर कसं काढायचं आहे, असा वरती, इकडं खाली, इकडं. आता ग्रीन ऑरेंज कुठे आहे? हा बघा, ह्याच्या खाली आणलं. आता परत तोच अल्गोरिदम लावायचे. आता मी बोलले तोच. बघा, ह्याच्या खाली आणलं, तोच अल्गोरिदम लावायचे. मी बोलले तो 1 2 3. हा बघा, हा लागलेला आहे. आता इकडे कुठलं आहे, ऑरेंज ब्ल्यू व्हाईट. तर ऑरेंज ब्ल्यू व्हाईट कुठे आहे? वरच्या साईडला नाही आहे, तर हा बघा खालच्या साईडला असेल. हा बघा, खालच्या साईडला आपल्याला भेटलेलं आहे. याला वरती काढायचं आहे असं. 1 नाही, ह्याला काढायचे बाहेर. मी सांगितलं तसं. 1 2 3 4. तर हा बघा, हा निघालेला आहे. तर याला हे बघा, ह्याच्या खाली आणलं. जर आपल्याकडे असं असेल ना व्हाईट कलर, त्याला असं पकडायचं आणि लेफ्टीचे लावायचं. 1 2 3 4. हा बघा, आपला हा पण लागला. आता आपल्याला कुठले लावायचे, ब्ल्यू रेड. हा बघा, ब्ल्यू रेड. जर इकडं असेल तरी पण आपल्याला असंच पकडायचं आणि असं लावायचं. 1 2 3. बघा, लागला. आता आपल्याला हे बघा, रेड ग्रीन व्हाईट. हा बघा, रेड ग्रीन व्हाईट. हा बघा, त्याच्यावरतीच आहे. आपल्याकडे असं बघते, आपल्याला असं पकडायचं आहे लेफ्टीच्या वरती, इकडं खाली, इकडं. हे बघा, आपल्याला आता हे झालेलं आहे. हे बघा, आता आपल्याला हे लावायचे ते. हे बघा, हे आपल्याला आता हे लावायचे. तर हे बघा, पहिले कुठे, ग्रीन रेड. आता ग्रीन रेडचं कुठे आहे? हे बघा, ग्रीनवर घेऊन आलो. ग्रीन रेड. आता जर आपल्याला इकडे लावायचं आहे, तर आपल्याला इकडच्या साईडला टर्न करायचं आहे आणि पहिले लेफ्टीचा मूव लावायचा आहे. 1 2 3 4. लावला असा. मग आपल्याला असं पकडायचं आणि राईटीच्या मूव लावायचे. 1 2 3 4. हा बघा, आपल्याला लागलेलं आहे. आता इकडं कुठला, ग्रीन ऑरेंज. इकडं नाही आहे, तर इकडे असेल. हा बघा, ग्रीन ऑरेंज. तर याला बाहेर काढायचे मूव लावून. 1 2 3 4. 1 2 3 4. तर हे बघा, बाहेर निघालेलं आहे. ऑरेंजवर आणलं, परत इकडेच लागायचे. इकडं फिरवलं, इकडं लागायचे असतं ना, तेव्हा इकडं फिरवायचे आणि ते अल्गोरिदम 1 2 3 4 असं पकडून 1 2 3
4. आता बघा, आता ऑरेंज आणि ब्ल्यू लावायचे. ऑरेंज ब्ल्यू हा बघा वरतीचे. ब्ल्यूवर आणला, आत्ता पण इकडेच लागायचे. इकडे गेला 1 2 3 4 5 6 7 8. थांबा मी तुम्हाला रायटीचे पण शिशवेतून दाखवतो. थांबा. हे बघा आता रायटीचे सिच्युएशन आहे. आता बघा ब्ल्यू रेड मी आणले. आता बघा हा इकडे लावायचे. आता बघा असं लावायचं. इकडच्या साईडला लागायचे तर इकडच्या साईडला टर्न करायचं. पहिले रायटीचे लावायच्या. 1 2 3 4. परत असं फिरून असं लावायचं. 1 2 3 4. हे बघा लागलेलं आहे. आता हे तुम्हाला माहिती, आता तुम्हाला समजलेच असेल. थांबा. हे बघा मी केलेलेच. आता हे आपलं झालं ना कम्प्लीट लेयर. जर आपल्याला इकडं प्लस बनवायचे, हे बघा, तर असं एल शेपचं असलं, हे बघा असं एल शेपचं असलं तर आपल्याला असं करायचे. एल उलटा पकडायचे आणि हे डबल लेयर असं पकडून डबल लेयर अशी फ्रंटला घुमवायचे आणि तो रायटीचे अल्गोरिदम लावायचे. 1 2 3 4 आणि परत त्याला असं करायचे. हे बघा आपलं प्लस झाले. थांबा आता दुसरं दाखवतो. दुसरी सिच्युएशन दाखवतो. हे बघा, जर असं अशी असली ना लाईट, त्याला असं नाही पकडायचे, असं वाकडे पकडायचे आणि असं करायचे. ह्याला एकच वेळेला घुमवायचे. म्हणजे हे आपले दोन हे केलेले ना, ह्याला फक्त एक हे करायचे, तेच लावायचे. नंतर ह्याला परत करायचे. हे बघा प्लस झाले. थांबा अजून एक आहे. का अशी जेव्हा डॉट सिच्युएशन असते ते डबल करायचे. मग सांगितलेलं तसं. हे बघा हे असं आलं, पाकडे पकडलं, हे बघा प्लस झाला. आता आपल्याला हे असे मॅच करायचे. ते बघा, हे बघा आता रेड आणि ऑरेंज झालेले. ते हा पीस इकडे जायचे आणि हा पीस इकडे यायचे. तर ह्याला असं पकडायचे आणि असं लावायचे. वरती 2 वेळेला इकडं खाली करायचे, एकदा इकडे करायचे, परत एकदा वरती घेऊन परत त्याला करून हे असे करायचे. हे बघा असं झालं हे 2. आता हा बघा हा इकडे जायचे, हा इकडे यायचे. तर आपल्याला हे इकडच्या साईडला ठेवून तेच लावायचे. 1 2 वेळेला घेतलं, याला खाली केलं, परत त्याला घेतलं
परत त्याला वरती घेऊन याला असं करून हे बघा लावलं. तर हे बघा आपली झालेलं आहे. हे बघा आपलं हे पण झालेलं आहे. आता आपल्याला मेन हे बघा आता आपल्याला हे कॉर्नर पीस लावायचे. पहिले आपल्याला काय करायचे, कुठलंच नसेल लागलं त्याला हे वरती घ्यायचं, इकडे करायचं, हे वरती घ्यायचं, हे लावायचं, ह्याला खाली करायचं, मग नंतर हे लावायचं, ह्याला खाली करायचं. तर हे बघा एक तरी लागलं असं. हे बघा हे एक लागलं. तर याला इकडच्या साईडला ठेवून लेफ्ट साईडला ठेवून परत एकदा तेच लावायचे. 1 2 3 4 5 6 7 8. आत्ता पण नाही लागले. परत एकदा 1 2 3 4 5 6 7 8. तर हे बघा हे पण लागलेत. हे पण आपल्याला फक्त ते ट्विस्ट व्हायचे. तर याला असं उलटं पकडायचे आणि तेच अल्गोरिदम लावायचे. 1 2 3 4 1 2 3 4. हां हे लक्षात ठेवा. हे जे सॉल्व्ह झालेलं आहे ते इकडे ठेवायचे आणि लावायचे. 2 3 4 1 2 3 4. नंतर हे झालं तर आपल्याला असं करून नाही लावायचे. हे इकडं फिरवायचे आणि ते लावायचे. 1 2 3 4 1 2 3 4. तर हे बघा याच प्रकाराने आपला क्यूब सॉल्व्ह झालेला आहे. थांबा. बाय बाय, टाटा.